शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं जाधव फार्म या इन्स्टा व यूट्यूब हँडलवरती. तर शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत की कांदा रोप पिकावरती किंवा कांदा रोप वाटिकेवरती धुई व धुकं याच्या प्रादुर्भावामुळे काय काय होतं, तर याचे काय परिणाम होतात आपण ते जाणून घेऊया. जर आपल्या भागामध्ये थंडीचं प्रमाण जर वाढलं असेल किंवा धुकं धुई जर जास्त प्रमाणात पडेल असेल तर तिथं आपल्याला पिकासाठी काही उपाय नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. काही घरगुती उपाय करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामध्ये आपण सर्वसामान्यप्रमाणे तुमच्या जर रोपाला जर तुम्ही रेन पाईपद्वारे जर पाणी देत असाल तर धुई धुकं पडून गेल्यानंतर आपल्याला तिथं 10 मिनिटं आपल्याला रेन पाईप चालू करून ते पाण्याने पूर्ण धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही दुसरा उपाय असाही करू शकता की आपल्या स्प्रे पंपच्या सहाय्याने तुम्ही साधं जर पाण्याची जरी आपल्या रोपावरती फवारणी केली तरी जे सकाळचं दैव असते धुई असते ती धुईचं पाणी असतं ते रोपावरून धुवून जातं. त्याचबरोबर तुम्ही तिसरा उपाय असाही करू शकता की आपल्या लिंबाच्या ढगल्याच्या सहाय्याने तुम्ही ते रोपावरचं जे धुई पडलेलं आहे ती झटकून घ्यायची आहे. जर हे तुम्ही तिन्हीपैकी कोणता एक उपाय आपल्या रोपवाटिकेवरती जर केला तर तिथे जो शेंडा पिवळं होणं असेल किंवा मर रोग असेल, जे प्रकार या धुईच्या प्रादुर्भाव होतात ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल व जेणेकरून आपलं रोप चांगलं डेव्हलप होईल आणि लवकर लागवडीसाठी येईल. तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जाधव फार्म या इन्स्टा यूट्यूब पेजला नक्की फॉलो करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या रोपवाटिकेचे नियोजन करण्यात मदत होईल. धन्यवाद. नको तू साथरा